अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. वेश बावळा परी अंगी नाना कळा असं आपण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना म्हणतो. पण या नाना कळांमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचे प्रयत्नांचे जेव्हा रंग मिसळले जातात ना, तेव्हाच त्याचं एक सुंदर असं इंद्रधनुष्य तयार होतं. पण या इंद्रधनुष्यामध्ये 7च रंग असतात का? नाही. एक रंग अधिक असतो जो दिसत नाही पण तो असतो. तो रंग असतो त्या सुंदर इंद्रधनुष्याच्या 7 रंगांना बांधून ठेवणाऱ्या कमानीचा. तेव्हाच ते इंद्रधनुष्य अतिशय सुंदरपणे आपल्यापर्यंत पोहोचतं. अशा 7 अधिक 1 8 असलेल्या इंद्रधनुष्याच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. यांच्या लग्नाला ना 21 वर्ष झाली आहेत, पण मैत्रीला या मैत्रीची वर्षच त्यांना आठवत नाही आहेत. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा अनासपुरे. त्यांना आपण आमंत्रित करूया. मकरंद आणि शिल्पा यांचं जयघोषात मी स्वागत करत आहे. नमस्कार. शिल्पा, मला तुझं असं नमस्कार वगैरे म्हणून स्वागत करायला एकदम कसं तरी होतं, कारण तू आमची अगदी डिअर फ्रेंड. मकरंद ये, तू पण आमचा मित्रच आहेत. महाराष्ट्राच्या तमाम रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. मकरंद असा नको रे असा हो, शिल्पा आली आहे म्हणून हम तुम्हारे साथ है. शिल्पा, तुमच्या प्रेमाची गोष्ट आम्हाला ऐकायची, तर आपण गप्पा मारायला सुरुवात करूया. ये शिल्पा, बस. मकरंद अनासपुरे, बस नाम ही काफ़ी है. बीड ते मुंबई वाया अनेक भूमिका, हा इतका सुंदर प्रवास. पण या सुंदर प्रवासामध्ये हे नाम जे आहे ते नावारूपाला येईपर्यंत आणि आता पुढच्या प्रवासामध्ये जिने सुंदर साथ दिलेली आहे अशी आमची मैत्रीण, सखी, सहचारिणी, बायको, बरंच काही अशी आमची शिल्पा. शिल्पा, मला तुला आज इथे बघून खूप आनंद झाला आहे. फार कमी ठिकाणी तू येतेस, त्यामुळे मलाच खूप माझाच फार असा विलक्षण असा अभिमान वाटत आहे की आमची शिल्पा आलेली आहे. मकरंद, अनेक भूमिका स्वीकारत असताना आपण इतकी चोखंदळ असतो, तू तर आहेसच म्हणून इतकं तुझं नाम झालेलं आहे. पण मग अशा अनेक मुली आसपास असताना, अनेक हिरोईन्स आसपास असताना शिल्पा हीच आपली बायको असावी, यासाठी तिचं काय वर्णन करशील मला आता? का तीच? बघ, अगदी मोकळेपणाने सांगायचं तर एकतर ज्या वयात चांगलंच सांग ज्या वयात मी मुंबईत आलो, माझा जन्म 73 सालचा आणि मी 94 साली मुंबईत आलो, म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी. आणि तसा मी एकटा होतो. आणि म्हणजे एकटा या अर्थाने की मुंबईत काही फार माझं परिचय किंवा कुणीतरी गोतावळा होता अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळे स्ट्रगल फॉर आयडेंटिटी हा फार नंतरचा भाग आहे. स्ट्रगल फॉर सर्वायव्हल, जगण्यासाठीचा संघर्ष हा बराच काळ होत गेला. आणि चोखंदळ असणं कधी असतं माणसाचं, जेव्हा त्याला खूप साऱ्या चॉईसेस असतात, म्हणजे त्याला खूप साऱ्या निवड करण्याची संधी आहे आणि मग त्यातून एक निवडलं त्याने, अशातला भाग असतो. पण माझ्या लग्नाच्या बाबतीतलं असं नाही आहे. उलट मी असं म्हणेन की ती ज्या पद्धतीनं चोखंदळ राहिली तेच जास्त ग्रेट नाही का. म्हणजे मला तेव्हा चॉईस नव्हता, कारण मला कुणी मुलगी देईल स्वतःची असा विश्वासच नव्हता. हा, कारण एक तर घर नाही स्वतःचं, बरं ह्या क्षेत्रामध्ये, अशा क्षेत्रात जिथे अस्थिरता पदोपदी आहे, तुम्हाला कितपत काम मिळेल, तुम्ही दररोज कितपत व्यस्त राहाल याविषयीची शंका, आणि त्यात कुणीतरी आपल्या बरोबर लग्न करायला तयार होतं, ह्याच्यापेक्षा आनंद काय असू शकेल. आणि तेही अगदी ग्रामीण भागातनं आलेला मी आणि मुंबईमध्ये जन्मलेली वाढलेली ती. तर अशा वेळी
तो प्रस्ताव मला काय म्हणूया दुग्ध शर्करा योगापेक्षाही जास्त, म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी काहीशी अवस्था माझी झाली. आणि खरं तर म्हणजे मी इतक्या जणींमधनं चॉईस केलेलं नाहीये, तर तिने मला चॉईस केलं हे जास्त त्यातलं. तिच्या नावात शिल्प आहे, त्यामुळे तो शिल्प घडवणारा आणि त्याच्यावर प्रेम करणारा तो एक शिल्पकार आहे. त्यामुळे तिला जास्त मार्क देऊया आपण, की चॉईस किती परफेक्ट असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस. शिल्पा, जाऊबाई जोरातमुळे तुमची खरं तर ओळख झाली आणि तू अत्यंत छान घरातली, त्यातून तुझं कल्चर सगळं कोकणातलं, म्हणजे मुंबईत जरी तू शिकलेली असेल तरी कोकण ते मुंबई असा प्रवास आहे. आणि प्युअर कॉन्व्हेंटमध्ये भाषेपासूनच अशी दरी असलेलं आहे. हे तू ही दरी अशी मिटवण्याचा प्रयत्न कधी केलास? का वाटलं तुला आपण मकरंदबरोबर लग्न करावं? मकरंदची आणि माझी ना मैत्री खूप चांगली होती. आमच्यात खूप चांगली मैत्री होती. आणि बघ कसं, माझं पहिलंच नाटक होतं ते, आणि मकरंदकडे पाहताना असं वाटायचं की ह्याला खूप जास्त नॉलेज आहे आणि तो मला खूप गाईड करायचा, मार्गदर्शन. म्हणजे मला पुस्तकाची वाचनाची आवड नव्हती, पण मला ती त्यांनी गोडी लावली, हे पुस्तक वाच, हे पुस्तक वाच. नवीन नवीन लेखकांशी माझा परिचय करून दिला त्यांनी. तर तशी आमची मैत्री खुलत गेली. आणि मग कसं घरून लग्नाचं चाललंच होतं आणि आमच्यात मैत्री चांगली होती. म्हटलं आता आपल्याला सांभाळून जो घेईल चांगलं, आपण माणूस म्हणून बघतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी येत जात राहतात. आता तुमच्या नशिबात जर ऐश्वर्य असेल तर ते कुठूनही येणारच आहे, पण स्वभाव जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो असं मला वाटतं अजूनही. म्हणून मकरंद चांगला मित्र होता आणि म्हणून मग मी त्याची निवड केली. वा 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 वा, मग ती निवड किती सार्थ असावी ना. पण मकरंद, आपल्याकडे काहीच नाही, नुसती मुलगी आपल्या घरी येणार, तिला आपण सुखात ठेवायचं आहे, तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न तरी आपण करू शकतो, याचं तुला त्यावेळेला थोडंसं टेन्शन आलं? हो, अर्थातच. कारण आपल्या बघ, मी अभिनय क्षेत्राला खूप आधीपासून सरावलेला होता, कारण हौशी मंचावरच मी 12 वर्ष काम केलेलं आहे. पण संसार थाटायचा म्हणजे एक जबाबदारीची गोष्ट आहे, ती फार साधी गोष्ट नाहीये. सगळ्यात पहिलं श्रेय माझ्या सासू सासऱ्यांना, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मुलगी मला दिली. दुसरं श्रेय तिचं, की तिला असा माणूस आवडला ज्याचा आतापताच काही नाहीये. बरं, भाषेवरनं पण तिला असं की बरं, ती कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आणि मी मराठी माध्यमात शिकलेला आहे. दुसरं असं की ग्रामीण भाषा बोलणारा मनुष्य, अशा माणसाला आपली मुलगी देणं हे त्या आईबाबांना खरोखरीच. आणि तेव्हा माझं खरोखरीच काही नव्हतं स्मिता, म्हणजे मी चाळीत राहायचो. म्हणजे लग्न झालं आणि तिचा खूप टुमदार फ्लॅट सोडून, एक चांगलं घर सोडून ती चाळीमध्ये राहायला आली माझ्याबरोबर. त्यामुळे ते कंप्लीट श्रेय मी तिला देतो आणि तिच्या आईबाबांना देतो. हां, पुढे जे काही घडलं असेल, जे काही घडलं, आता मी जो स्थिर स्थावर आहे त्यामागे तिचाच हात आहे. असं हात म्हण, पायगुण म्हण, आपल्याकडे पायगुण म्हणतात. तर त्यामुळे तिच्यामुळेच ते सगळं स्थिर स्थावर आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मॅनेजमेंटची ती गुरु आहे. मला वाटतं तू हातात तिच्या पैसे दिल्यानंतर ते 10 ठिकाणी कसे डिस्ट्रीब्यूट करायचे याचं सुद्धा नाही. असं मॅनेजमेंट गुरु वगैरे, सॉरी मध्येच बोलते, असं काही नसतं. ते काय होतं की हे बघ, आपण कुठल्याही इतर आता शैक्षणिक ट्रेनिंग आत्ता आहेत खूप, पण हे जे आपण लग्न करतो, एखाद्या नवीन माणसाबरोबर आपलं आयुष्य सुरू करतो आणि ते पुढे कसं जाणार आहे, कितपत टिकणार आहे, किंवा काय पुढे प्रसंग येणार आहेत, किंवा ते आले तर मग कसं वागायचं, ह्याचं काही ट्रेनिंग नसतं. हे आयुष्य शिकवतं तुम्हाला. आणि फक्त तुमचा एक ठामपणा लागतो त्याच्यासाठी, की आपण ठाम, जे मी ह्याच्याशी लग्न केलंय आणि आता जे काही प्रसंग येतील ते आपण दोघांनी मिळून सामोरं जायचे, एवढंच ठामपणा आयुष्यात लागतो. तो आम्ही दोघांनीही दाखवला. आणि तू म्हणतेस इतर गोष्टी ज्या शिकलो कसं आपण, तर ते आयुष्य तुम्हाला शिकवतंच ना. पण शिल्पा, मला सांग की तू म्हणाला की टुमदार फ्लॅटमधून तू आलीस. रील आणि रिअलमध्ये खूप फरक पडतो. प्रेम करणं वेगळं, रोज गप्पा मारणं तो तुला शिकवतोय, 1-2 तास भेटलं परत निघून घरी गेलं. पण जेव्हा रिॲलिटीमध्ये आपण पडतो, म्हणजे लग्न झाल्यानंतर उंबरठा ओलांडून तू गेलीस की जे काय आपली स्वप्न असतात त्याचा त्या दिवशी
भांडच फुटतं म्हणजे अरे बापरे. नाही भांडं फुटतं असं नाही ॲक्च्युली. कसं की ठीक आहे तुम्ही आधी काहीतरी वेगळा विचार करता आणि मग असं मी जे असं होतं की आणि त्यात हा कसा देशावरचा आहे, माझं संस्कार तसे कोकणातले, त्याच्यामुळे थोडं दोन वेगळ्या वातावरणातली माणसं एकत्र आली की थोडंसं ॲडजस्ट करायला वेळ जाणारच आहे आणि तो गेला, आमच्यातही संघर्ष झाला. पण मुळात गमतीचा भाग आहे की एक प्रसंग सांगतो. आम्ही वर्तकनगरला चाळीमध्ये राहायचो, लग्न झालं तेव्हा. आणि एक दिवस असं झालं की म्हणजे सासूरवाडीला आम्ही 2 दिवस राहिलो आणि पुन्हा सोमवारी समजा घरी आलो. तर सोमवारी संध्याकाळी आम्ही परत आलो असू आणि रात्री आता ही स्वयंपाक बनवणार आणि मग जेवून आम्ही झोपणार. दार उघडलं, ही किचनमध्ये गेली, तो मोठ्यांदा किंचाळण्याचा आवाज. तो मी खूप घाबरलो. म्हणलं किचनमध्ये काय आहे आपल्या, इतके दिवस आपण बरं किचन म्हणजे चाळीतलं 1 रूम म्हणजे ते अटॅचच असतं ना किचन, म्हाडाचं एक म्हाडाचं. तर मी आपलं आत बघितलं, ती पळत आली आणि खूप घाबरली होती. म्हणलं काय झालं, तर ती म्हणली झुरळ आहेत तिथे. मग मला पहिल्यांदा कळलं की ही झुरळाला घाबरते, म्हणजे ही सापाला सुद्धा घाबरत नाही पण झुरळाला घाबरते. तर मला कमालीचं आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की ती विषारी सापाला सुद्धा जर घाबरत नसेल तर ती झुरळाला कशी काय घाबरू शकते. तो पण ती घाबरायची. आणि मग त्या रात्री एवढंच घडलं की मला फक्त दूध पिऊन आणि ॲपल एक सफरचंद होतं ते खाऊन झोपायला लागलं. म्हणलं बापरे, झुरळ नसणं ही किती महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यात हे मला त्या दिवशी लक्षात आलं. त्याच्या आधी मला झुरळांविषयी सहानुभूती होती. नाही पण प्रत्येक स्त्री कुठल्याही आघाडीवर एकदम तलवार घेऊन लढेल, पण झुरळ दिसलं की ते सगळं मॅन होतं. आणि असतं कोणाचं काय नाही, कोणाला पालीची भीती वाटते, पण झुरळ कोणाला उंदराची. 100 नाही 200% बायका झुरळाला. मला भीती नाही वाटत, मला फार किळस आहे, मला आवडत नाही तो प्राणी, मला बघायचंच नाहीये झुरळ, असं आहे. बीडवरून अनेक अशी सुंदर स्वप्न घेऊन मकरंद मुंबईमध्ये तू दाखल झालास. पुढे काय असे अनेक प्रश्न तुला त्यावेळेला पडले का की. आणि मला असं खास करून विचारायचं की नाट्यशास्त्राचा पदवीधर, एका बाजूला तू BSc आहे, आयुष्य तुम्हाला खूप शिकवतं का या भूमिकांमधला पाठीमागचा अभ्यास? अर्थातच. बघ आता कसं असतं की मी तुला जसं सांगितलं की जगण्यासाठीचा संघर्ष हा तुम्हाला खूप गोष्टी शिकवतो. आणि तेव्हा काही तुमची ओळख बिळख नसते. आता तेव्हा समजा जर मी ह्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलो असतो तर मला आत कोणी येऊ दिलं असतं, 100 चौकशा करूनच मला. आणि मी आधी तो अनुभव घेतलेला आहे संघर्ष काळामध्ये. काय तुझं कुठल्या ह्याच्यावर आहे, कुठलं शूटिंग आहे वगैरे सगळ्या चौकशा. आता मी आज आत आलो तेव्हा त्यावेळी मला त्यांनी ओळखलं. ते म्हणाले अरे मानसपुरे ह्या इकडे जा आणि पहिल्या मजल्यावर तुमचं शूटिंग आहे. त्या काळात तसं नसतं. त्या काळात तुला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं किंवा तू कुणीतरी आहेस हे सतत सांगावं लागतं. आणि त्यांनी मान्य करायचं की नाही हे परत त्यांच्या हातात असतं, त्यांच्या माणुसकीवर असतं असं म्हण हवं तर. मग काही जण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सामोरे येतात, काही जण तुम्हाला खूप तुच्छ पद्धतीनं वागवतात, काही जण अपमान करतात, काही जण खूप इतक्या प्रेमळपणे वागतात की आपल्याला त्यातही सुखद धक्का बसतो. मुंबई हे महानगर आहे आणि ह्यामध्ये अशी खूप माणसं आहेत, तुच्छही वागवणारी आहेत, अपमान करणारीही आहेत आणि खूप प्रेमानं वागवणारी सुद्धा आहेत, खूप जिव्हाळ्याने प्रेम करणारी पण आहेत. तर एवढ्या महानगरात मला कधी अनुभव नव्हता आणि मी कधी विचारही केला नव्हता. आता बघ तुझा अकाउंटंट जो आहे त्याचा जो भाऊजी आहे तो माझा मित्र शाळेतला, 10वी पर्यंत आम्ही एकत्र शिकलो 88 सालापर्यंत. तो आता सॅन फ्रान्सिस्कोला आहे, त्याला ग्रीन कार्ड आहे, तो तिथे सेटल झालेला आहे. तो पण बीड सारख्या भागातनं गेलेला आहे. मी 12वी पर्यंत बीडला शिकलो. माझे दोन्ही पदव्या मी छत्रपती संभाजीनगरला घेतल्या, BSc आणि बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स. दोन्ही पदव्या मी एकत्र केल्या. पण मला हे माहीत नव्हतं की आपलं आयुष्य मुंबईत काढायचंय. तर जेव्हा मुंबईत आलो त्यावेळचे सुरुवातीचे अनुभव जे होते त्यामध्ये मला खूप बऱ्या वाईटांचा अनुभव आला. त्यातले वाईट अनुभव किंवा माझे झालेले अपमान हे मी कधीच कुठे सांगितले नाही, सांगणारही नाही, कारण तो वैयक्तिक भाग झाला. आणि जे काही आपल्याला संघर्ष करावा लागतो त्याविषयी
बोलून खूप सहानुभूती मिळवण्याचाही माझा स्वभाव नाही. बरोबर. कारण त्या काळात माझ्याकडे पैसे नसले तर मी उपाशी पण राहिलोय. कारण कुणाकडे 10 रुपये मागितले नाही आणि आजपर्यंत ती सवय नाही. म्हणजे मी सगळे कमावलेले पैसे बायकोकडे देतो पहिल्या दिवसापासून. आमचं जसं लग्न झालेलं आहे तसं. पण तिला हे माहिती की ह्याची पण गरज आहे म्हणून ती काही पैसे माझ्याकडे ठेवून देते. मी मागितले नाही कधी, कारण माझ्या स्वभावात ते बसत नाही. तर त्यामुळे आपला जर मागण्याचा स्वभाव नाही तर अशा माणसाचं खूप तसं नुकसान होत असतं. मग माझं तसं व्हायचं. ते तब्येतीचं म्हण, मला खाण्याचं म्हण, तेव्हा खूप माझी खूप काय म्हणूया त्याला हे झाली, हाल झाले ते. पण म्हणजे तेही बराच वर्ष चालले. म्हणजे 94 साली मी आलो आणि माझं लग्न 2001 साली झालं. तर त्यात सुदैवाने ह्यातली 3.5 वर्ष ही एका मित्राकडे चाळीमध्ये राहिल्यामुळे ती 3.5 वर्ष लग्ना अगोदरची आनंदाची होती असं निश्चितपणे सांगेन. पण त्याच्या अगोदरचा जो 3 वर्षाचा पिरियड होता तो खूप, मला वाटतं मकरंद अनासपुरे हे नवरत्न, म्हणजे मकरंद अनासपुरे 9 अक्षर आहेत, ती घडण्यापाठीमागे किती मोठा संघर्ष आहे किंवा किती प्रयत्न आहेत हे मला पण आज कळतं. कारण छान आता सेल्फी काढतात लोक, या करतात, हे त्याच्या पाठीमागे केवढी मोठी साधन आहे. खरं ही साधन आहे. पण शिल्पा, तू चांगल्या घरातून आलेली होतीस, त्या मानानं हा संघर्षाचा काळ तू फार कमी पाहिलेला आहेस. पण अभिनेत्री बनायचं तुझं पण स्वप्न होतं का? म्हणजे जाऊबाई जोरातचे सुद्धा तू भरपूर प्रयोग केलेस, अनेक मालिकांमध्ये दिसलीस आणि तू नंतर बंद केलंस. तर तुझं पण हे स्वप्न होतं अभिनेत्री बनायचं? स्मिता, मला पण अभिनेत्री व्हायचं होतं. पण जेव्हा मी जाऊबाई जोरात केलं किंवा इतर ज्या मालिका वगैरे केल्या तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण अभिनयामध्ये 19-20 असू, ते आपण करून आपण शिकू. पण त्याच्या व्यतिरिक्त इथे एक मला असं जाणवलं की इथे फार असं अपमानास्पद वागणूक देणं किंवा चांगलं वागणं नाही, राजकारण करायची, ग्रुपिझम करायचं, म्हटलं हे आपल्याला कधीच जमणार नाही, स्वभावातच नाही माझ्या. मी कधी हे आधी पाहिलंच नव्हतं. कारण आमच्या घरी तसं वातावरण नाही. आता आमच्या कोकणात सुद्धा मोठी फॅमिली आहे, आजीकडे, मामाकडे किंवा ज्या सोसायटीत राहत होतो, तर मी ऑलवेज हेच पाहिलं की बायका, पुरुष, मुलं हे सगळे गुण्यागोविंदाने राहतात. तर हे एखाद्याला तोंडावर पाडणं किंवा अपमानास्पद बोलणं किंवा त्याला वाईट वाटेल अशी वागणूक देणं हे मला अजिबात माहीत नव्हतं. आणि हे आपण पुढे शिकूया आणि चांगली अभिनेत्री होऊया असंही माझा काही अजेंडा नव्हता. त्याच्यामुळे मी अंदाज घेतला थोडा आणि म्हटलं की नाही, हे नाही जमणार आपल्याला, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे मी हळूहळू मग काढता पाय घेतला. आणि मग मकरंद जसा बिझी होऊ लागला तसं त्याला एका असिस्टंट म्हणा, मॅनेजर म्हणाची गरज होतीच. मग तो भाग होता, तो मी सांभाळला. स्वच्छ आणि अगदी सरळ स्वभावाची शिल्पा असल्यामुळे मला वाटतं तुझा निर्णय इतका योग्य होता. आणि आज तू ते मॅनेजर पद सांभाळल्यामुळे आमचा मकरंद अनासपुरे आज चौखूर उधळलेला आहे, नाही का? मग मला सांग की तुझ्यावर हे जे शांत, जे मिळेल त्याच्यात आनंद, समाधान मानण्याची जी वृत्ती आहे की तू म्हणतोस नाही मी अपमान वगैरे मी सांगणार नाही, ह्याला पण एक फार मोठेपणा लागतो. तर आई वडिलांचं ह्याच्या पाठीमागे खूप मोठं योगदान आहे का? कारण तुझ्या बाबांनी त्यावेळेला म्हणजे हेडमास्तरांनी मारलेलं असताना सुद्धा खरं तर परत वडिलांनी मारायला पाहिजे. मास्तर मारतात म्हणजे नक्की तू चुकलेला आहेस असं असताना सुद्धा वडिलांनी तुला उसाचा रस पाजला. यामध्येच त्यांचा गोडवा मला फार दिसून आलेला आहे. तर आई बाबांविषयी सांग ना थोडं. मुळात कसं आहे की आपण असण्याचं श्रेयच त्यांना आहे. होय, कारण आपण ते नसते तर आपण कुठून आलो असतो हा मूळ मुद्दा. त्यामुळे पहिलं श्रेय त्यांचं. दुसरं असं की मला माझ्या घरच्यांनी कधीही या क्षेत्रात येण्याविषयी कधीही विरोध केला नाही किंवा माझ्या कुठल्याही निर्णयाविषयी विरोध केला नाही. कारण त्यांना एक शाश्वती काय आतून असेल म्हणा, जशी काय असेल म्हणा, त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा दिला. इव्हन ह्या लग्नाला सुद्धा त्यांनी अगदी आनंदाने पाठिंबा दिला, ते त्यात सामीलही झाले. तर मला असं वाटतं की ते श्रेय जास्त महत्त्वाचं आहे. माझी आई खूप शांत स्वभावाची आहे आणि ती फार अशी मोठ्यांदा बोलली असं फार क्वचित मी ऐकलंय. तर त्याच्यामुळे म्हणजे आता सुनेनी सासूविषयी इतका होकार द्यावा ह्यातच ते आलं. तर मला असं वाटतं की तिच्या स्वभावातली शांतता माझ्यात आली. मी थोडासा
लाजाळू किंवा पटकन मी व्यक्त नाही होऊ शकत. आता एखादी गोष्ट मला विचारलीस तर मी त्याच्यावर पटकन रिॲक्ट नाही होऊ शकत. मी तशा पद्धतीचं, म्हणजे वडील माझे कसे आहेत की वडील बोलके आहेत, ते फार बोलघेवडे, त्यांना माणसं लागतात, ते खूप जणांशी बोलत बसतात. मला नेमकं तसं नाही. हां, माझ्या व्यवसायामध्ये मी खूप बोलतो, पण एरवी मला म्हणतात की तुमचा स्वभाव असाच आहे का, तुम्ही एरवी तर किती हसवता आम्हाला, असं मला विचारणारे माझे रसिक प्रेक्षक आहेच आहेत. पण मी आहे तसा, म्हणजे मी जेव्हा पडद्यावर जातो किंवा मी जेव्हा स्टेजवर जातो त्यावेळी माझी भूमिका वेगळी आहे. तेव्हा माझ्याकडे कॅरेक्टर आहे, तेव्हा माझ्याकडे ते सगळं हे करायचं आहे. पण आई वडिलांचं श्रेय ह्यातलं किती आहे म्हणशील तर पूर्णतः 100%. कारण वडिलांनी मला आठवतंय की रंगरंगिले छैलछबिले नावाचं एक बालनाट्य आम्ही बीडला केलं होतं. त्यावेळी मला लाल रंगाची भूमिका दिली होती आणि लाल कपडे कोण घालतं आपल्याकडे, लाल पॅन्ट कोण घालतं, तर माझी पंचायत झाली, मला ती मिळाली नाही. तर वडिलांनी कुठून तरी शोधून एका मोहल्ल्यामध्ये जाऊन आणली ती लाल रंगाची पॅन्ट. तर इतक्या त्यांनी माझ्या बाबतीतलं त्यांचं हे आहे, काय म्हणूया त्याला, की मुलाविषयी आपल्याला एक आत्मविश्वास असणं, ते त्यांचं अगदी पहिल्यापासून. आणि आईचा तो कायमच मला पाठिंबा आहे. म्हणजे तिने नेहमीच मला, इव्हन मी नाट्य दर्पणला जेव्हा अंतिम स्पर्धेमध्ये आलो होतो त्यावेळी घरातनं निघताना आई म्हणाली की पहिलं बक्षीस घेऊन ये आणि येशील. वा 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 वा. आणि मिळालं ते. आणि तिने ज्या दिवशी तो रिझल्ट होता त्या दिवशी सायंकाळी बातम्या लावल्या, त्यावेळी दूरदर्शनवर माझं बातमी होती, नाट्य दर्पणचं पहिलं बक्षीस मिळालं अभिनयाचं. तर तिने जे सांगितलं ते त्या कायमच खरं ठरत आलं. बरोबर बरोबर. आणि ती नेहमीच मला म्हणते की तू चांगलं करशील, तर तो एक आत्मविश्वास माझ्यात आहे. हो. आणि आज ती घरात बसून आपण काय बोलतोय ते पण पाहते. हो, तिला आवडतं आणि तिला आवडतं, ती बघते, ती त्यातलं खूप म्हणजे ती एखाद्या सिनेमाविषयी स्वच्छपणे सांगते ती, आणि वडील पण. त्यांना आवडला तरी नाही आवडला तरी फार एवढा मोकळेपणा आहे. हा, म्हणजे ते मोकळेपणानं असतं, त्यात कधी असं हे नाही छान होता असं ते खोटं खोटं कधी सांगणार नाही. त्याविषयी क्रिटिसाइज, आणि सगळ्यात मेन क्रिटिसिझम हे असल्यामुळे तर कुठली कलाकृती पाहिली की आधी हे काय बरं सॉरी हा असं म्हणली की आपण समजायचं की बरं. पण ती तशीच आहे, तिला आवड, म्हणजे ती तुझ्या बाबतीत नाहीये, आम्हा मैत्रिणीच्या बाबतीत पण आहे, आवडलं नाही आवडलं, पण तिचा राग नाहीये, कारण तिचं इतकं स्वच्छ मन आहे ना. तिला जे जवळून ओळखतात ना ते उलट तिला विचारतील की हे बरोबर आहे का नाही. पण बऱ्याचदा त्याच्यामुळे गैरसमज होतात की अरे ही सरळ असं बोलली, पण हो असंच सरळच बोलले नाही. पण तिच्या स्वभावामधला तो सरळपणा हा कसा आहे की त्यामुळे आमची गाडी आज 24 वर्ष झाले एका सरळ चाललेली आहे. तारक मंत्र आहे तो आमचा, मारक मंत्र नाहीये शिल्पा. पण शिल्पा, तू कोकणातल्या भूमीची कन्या आहेस, तिथे सगळं अघळ पगळ, हा 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 हु हु हु, दशावतारापासून जी आपली सुरुवात होते ती सगळे सण परंपरा, त्या मनानं बीड हे वेगळंच कल्चर आहे. त्याच्या आईबरोबर जमून घेताना तुला तसं सोपं झालं? सुरुवातीला थोडंसं मी जसं मगाशी म्हटलं ना, थोडंसं मला जमवताना डिफिकल्टी, कारण फारच फरक आहे, फारच फरक आहे. आणि कसं झालं, ह्याच्याशी लग्न व्हायच्या आधी मी मराठवाड्यातल्या कुठल्या म्हणजे मैत्रिणीही नव्हती माझी कधी की मला बुवा ह्या गोष्टी माहिती आहेत किंवा हे कसं. पण ह्याच्या आईनी आणि ह्याच्या ताईनी खूप छान मला स्वीकारलं, छान जुळवून घेतलं. त्यांच्या ज्या परंपरा आहेत, ज्या करावं लागतं गोष्टी घरातल्या, त्या सगळ्या मला समजावून सांगितल्या. पहिल्या वर्षी सगळ्या माझ्याकडनं करून घेतल्या त्यांनी. त्यांचे कसे रीतिरिवाज, जे आपलं कुलाचार वगैरे असतात, त्यांनी मला कधी असं भासवलं नाही की बुवा तू आमच्यातली नाही आहेस किंवा एक होतं ना कधी कधी असं. पण त्यांनी मला स्वीकारलंही आणि त्यांचे कुलाचार सगळे छान समजावून सांगितले. रिलेटिव्हजनी पण मकरंजा छान एक्सेप्ट केलं मला. वा वा वा, किती छान वाटतं ना हे ऐकायला सगळं. आणि खाण्याचे पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये तर ते आमचं काय म्हणूया मुख्य भांडणाचं किंवा भिंत किंवा मोठं ते होतं की आमच्याकडे जेवणात सगळ्यात खोबरं घालतात आणि ह्यांच्याकडे शेंगदाणा घालतात. बरं, मला शेंगदाणा घातलेलं जेवण चालत नाही. मग इथे आमचं मग
मग मी ह्याला जी भाजी आवडायची त्याच्यात मी खोबरं टाकलं की हा म्हणायचा याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा. मी म्हणायची नाही मला अशीच करता येते भाजी. तो म्हणून वरनं कूट टाकायला काय जातं, पण म्हटलं नाही मला अशीच करायची आहे. मग ह्या अशा बालिश आमचे खूप असे संघर्ष झाले. त्याचा परिणाम असा आहे की आज मी फक्त खोबरं घातलेलंच खातो. अच्छा, तू स्वीकारलंस का ते सगळं? ह्यात कूट कशाला टाकलाय असे मी विचार. पण किती छान आहेत ना ह्या गोष्टी. लोकांना काय वाटतं की ह्यांचं सगळं छान आहे, पण ॲडजस्टमेंट ही किती महत्त्वाची असते आयुष्यामध्ये. आणि म्हणून ह्या खरं कार्यक्रमाचं आयोजन तेवढ्यासाठी केलेलं आहे की नुसत्या रोमॅन्टिक गोष्टी नाही, तर दोन व्यक्ती घडण्यासाठी लागणारी जी काही पॉवर आहे ती तुमच्यामध्येच असते. ती फक्त एकमेकांमध्ये हात मिळवायचा असतो. मकरंद खूप बिझी होत गेला हळूहळू. म्हणजे तुला वाटलं त्याच्यापेक्षा झपाट्याने त्याची प्रगती, आणि मग तो आपल्याला मिळतच नाही आहे. मुलगी झालेली आहे, नंतर आजारपणं असतात, सणवार असतात, त्यावेळेला नेमका हा नसतो. हे कसं तू सगळं सांभाळून घेतलं? हे ना सुरुवातीला माझी खूप वाईट अवस्था व्हायची, कारण मला काय एका नटाशी लग्न करणं म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं याचं काही ट्रेनिंग नसतं. जसं तुम्ही पुढे पुढे सरकतात तसे तसे एक एक प्रसंग येतात आणि मग तुम्हाला माहीतच नसतं की हे टॅकल कसं करायचं. किंवा कधी कधी खूप वाईट वाटायचं, खूप डिप्रेस्ड व्हायचं, खूप असं एकटेपणा वाटायचा. पण तुम्ही काय करणार आहात, आणि तुम्ही स्वतःहून केलं हे लग्न, कोणी तुमच्यावर लादलेलं नाही आहे. ओके. आणि आमचं जे फ्लॅट होता, आम्हाला नंतर जो आम्ही फ्लॅट घेतला तोही ठाण्याला होता, घोडबंदर रोडला, खूप लांब होता. त्याच्यामुळे हा एकदा शूटिंगला गेला 3-4 दिवस की मग मी एकटीच असायची. मग मी माझ्या आईकडे जायची, किंवा नाटक सिनेमा एकटं बघायला मला आवडत नाही, त्याच्यामुळे तोही विषय नव्हता. तर सुरुवातीला मला जमवून घ्यायला हे खूप कठीण झालं, कारण तुम्हाला परिस्थिती सावरून घ्यायची आहे, स्वतःलाही सावरायचं आहे. बरं, हे कसं करायचं हेही माहिती नाही. आणि कसं होतं ना स्मिता, जेव्हा तुमचं लग्न नवीन जेव्हा झालेलं असतं, तुम्ही वेगळ्या 2 व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा बऱ्याच जणांचं असं बघूया त्यांचं कसं जमते. अशी खूप समाजामध्ये असे कॅरेक्टर असतात. मग तुम्ही बोलूही शकत नाही कुठे जाऊन की बुवा माझा असा प्रॉब्लेम आहे. मैत्रिणींकडे पण बोलणं म्हणजे थोडं रिस्की असतं. असं तो एक काळ गेला माझा, नाही असं नाही. पण आम्ही ह्याची साथ चांगली होती. माझे आई बाबा इथे होते, माझे भाऊ म्हणा, किंवा तर त्यांनी सगळ्यांनी ते सांभाळून घेतलं, म्हणून मला सोपं झालं. आता आमची मुलगी झाल्यानंतर पण कसं हा बिझी होता, त्याच्यामुळे सणावारी वगैरे बऱ्याचदा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी असायचा, मग हा जायचा. मग ती मुलगी लहान होती, मग मला कसं माझ्या आईचं घर जवळ असल्यामुळे मग ते मुलीचं आमच्या ते मामांशी बॉन्डिंग जास्त, आणि पहिलंच आमच्या घरामध्ये लहान ती होती भाची, त्याच्यामुळे हळूहळू जमत गेलं. पण असं नाही आहे की आमचं एकदमच चकाचक होतं सगळं आणि आमचं कधीच भांडण झालं नाही आणि आम्ही कधीच एकमेकांशी 5 दिवस अबोला धरला नाही, असं काही नाही आहे. ते होत राहतं. पण तुम्हाला ना स्वतःला तसं डेव्हलप करायला लागतं. तुम्हाला स्वतःला तुमची समज आणि मॅच्युरिटी पण वाढवायला लागते की हा पोरखेळ नाही आहे. आपल्या आजी आजोबांनी, आता माझं अंडरस्टँडिंग असं असायचं, कारण कसं माझी आजी जेव्हा कोकणात राहायची तेव्हा दोन्ही आजी, आईकडची पण आणि वडिलांची पण आजी, आणि माझे दोन्ही आजोबा शहरात होते. मग त्या आज्यांनी कसं बसं मॅनेज केलंच ना. हां. आणि तेव्हा तर काय खूप असं अवेलेबिलिटी आहे, कधी कधी कमी असायचं काही. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण थोडीशी मॅच्युरिटी दाखवायची, थोडं सांभाळून घ्यायचं, पेशन्स पाहिजे, पेशन्स. हां. आणि त्यांनी तुम्ही पुढे सरकताच, मग सोपं जातं. आणि मकरंदच्या माणुसकीचा आणि आनंदाचा जो पाया आहे ना, तो इतका निर्मळ आहे ना, त्यामुळे मला वाटतं ते सगळं परत सोपं गेलं. नाही, तो घरी आला ना की ते खूप गमतीशीर असायचं. समजा मी 4 दिवस एकटी होते आणि माझं आता कसं कंटाळून गेले की आता जाऊ दे, आता समजा इतकं व्हायचं माझं की कधी कधी मी आज आता चहाचा कप इथे पिऊन ठेवलाय फॉर एक्झाम्पल, तर तो 3 दिवस तिथेच असायचा. म्हणजे कुठे जायचं नाही आहे, नाही कुठे जायचं नाही आहे, कोणी घरी येणार नाही आहे. मग ते एक लिथार्जी, एक आळस, किंवा तुम्हाला कुठे जायचं असतं तेव्हा तुम्ही भरभर आवरता, काय करता, कुठे जायचंच नाही. आता 3 दिवस हा येईल आणि घोडबंदर रोड, त्याच्यामुळे तसं. पण हा घरी आला ना की हा असं चुटकी वाजवल्यासारखं ते वातावरण इतकं बदलून टाकायचं, इतका छान असं वागायचं. मला वाटलं, मग मला असं वाटायचं की अरे काही झालंच नाही, आपण उगाच चिडलोय का, म्हणजे ह्याचा तो स्वभाव आहे तसा. बरोबर. मकरंद, एकदा गाडी सुरू झाली ना की ती वेगाने धावते.
या वेगाने धावण्यामध्ये मागे असलेले लोक पुन्हा तुमच्या बरोबरीने तीच माणसं परत काम करतात. हे सगळं मागं टाकून जे काय मागे सगळं निगेटिव्ह झालेलं असतं ते सोडून आपण छान पद्धतीने पुढं कामं करायची आणि हसवण्याचा जो एक तुम्ही स्रोत हातात घेतला ते तुम्हाला सोपं पडलं का? कारण मूळ आपलं वेगळंच असतं काहीतरी. म्हणजे मकरंद अनासपुरींना नुसतं असं ऐकायला लागलं की नुसतं ऐकत राहावं आणि पडद्यावर पाहिलं तर नुसतं हसत राहावं. हे सगळं कसं जमवलं तुम्ही? काय होतं की बघ, त्या क्षेत्रामध्ये आपण कष्ट घेतलेले आहेत, सगळं घेतलेलं आहे. मी त्या काळात जसं हिने सांगितलं, लेकीचा आमच्या इंद्रायणीचा जन्म झाला आणि मी तुला सांगू का की 4 वर्षात मी 46 सिनेमे केले. बाप रे. म्हणजे आपल्याकडे मराठी सिनेमाची एक डिरेक्टरी कुणीतरी छापली आहे, काय ते इतिहास अलीकडच्या काळातला. त्यामध्ये जर तू 4 वर्ष पाहिलीस ती म्हणजे 7, 8, 9 आणि 10 या 4 वर्षात मी 46 सिनेमे केलेत असं माझ्या लक्षात आल्यानंतर. आणि वन फाईन डे काय झालं की हिने मला थांबवलं. ती म्हणली अरे तुझं काय चाललंय हे, तू सतत. आणि मी तेव्हा फार व्यस्त होतो. आपल्या अभिनय रसिकांना एकदा आवडला आणि मुळात आपण इन्सिक्युअर ह्याच्यातनं आलेलो असतो ना. शेवटी आपण हे करतो कुणासाठी हा मूळ प्रश्न आहे. तर आपण कुटुंबासाठी करतो. आता आपल्याला बायको आहे, एक मुलगी आहे आणि त्यांना आपण जास्तीत जास्त आनंदात हे केलं पाहिजे. बरं, माझी आनंदाची व्याख्या काय की त्यांचं घर चांगलं झालं, मोठं झालं की मग त्या आनंदी राहतील असं. कारण मला काही कोणी शिकवलेलं नाही. जसं ती म्हणाली की आपल्याला संसारामध्ये शिकायचंय, तसं मलाही काही लाईफ शिकवून कुणीतरी पाठवलेलं नाहीये. मला जे अनुभव येतात आलेले आहेत त्याच्यातनं मी जे काही शिकायचंय ते शिकत गेलेलो आहे. तर माझ्या भानावर ते नव्हतं. पण तिने मला एक दिवस असं विचारलं की तू एवढा का काम करतोयस आणि एवढं काय. मी म्हणलं अर्थातच ते म्हणजे वाल्या कोळ्यासारखं उत्तर मी तुमच्यासाठी नाही. कारण तो घरी यायचा एक बॅग ठेवायचा आणि आधी मला सांगायचा फोन करून की आता मला एवढे कपडे तयार करून ठेव. मग ती बॅग रेडी असायची, यायचा थोडा वेळ खेळायचा, मॅक्स टू मॅक्स एक रात्र राहायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा यायचं दुसरं शेड्यूल. कारण काय होतं मग तिने सांगितलं की आपल्याला एवढ्या ह्याची गरज नाही. आणि मग मी थोडंसं विचार केला त्या गोष्टीवर की अरे हे खरं आहे. म्हणजे आपल्याला जर अगदीच काही अमाप काही करायचं नाहीये आणि आपल्या गरजेपुरत्या गोष्टी करायच्या तर मग आपण एवढी धावपळ का करा. असं ते 2011-12 पासून मी काम खूप कमी केलं. म्हणजे जर ह्या 2 पिरियड मधलं काम बघितलं तर सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणजे 12 पासून आता 25 पर्यंत साधारण 12 वर्ष झाली. तर ह्या 12 वर्षात मी केलेले सिनेमे त्या 4 वर्षात केलेले सिनेमे यामध्ये खूप. पण तरी सुद्धा झाले की 175च्या पुढे चित्रपटांची यादी आहे. किती सुंदर म्हणजे ना. मकरंद, नंतर हळूहळू तू फक्त हसवणारा नट अशी जी इमेज होत गेली, याचा तुला स्वतः वैयक्तिक त्रास झाला का? त्रास बघ, आपल्याला काय होतं आपण ठरवलेलं काहीच नसतं. मी म्हणलं की समजा जर माझा पहिला चित्रपट खूप गंभीर भूमिकेचा आला असता तर मी गंभीर नट म्हणून मला इमेज मिळाली असती. आपल्याकडे त्या पटकन त्या ह्याच्यात काय म्हणूया आपल्याला अडकवण्याचा एक खूप इंडस्ट्रीचं फार साधारण नियम आहे. आणि त्यात अडकवणं म्हणजे काय ग की प्रोड्युसर शेवटी तुमच्यासाठी जे पैसे लावणार ते कशात जास्त येणार खरे असा तो विचार करणं ते पण स्वाभाविक आहे. आणि त्याच्या अनुषंगिक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. मी विनोदी काम सुरुवातीला केलं जास्त, त्यामुळे मग मी विनोदी नट म्हणून जास्त रजिस्टर झालो. आणि मला आवडतं स्वतः विनोदी काम करणं. पण मी तुला जसं म्हणलं की ह्या 4 वर्षानंतर मला थोडंसं काय म्हणूया आपल्यालाच एक मोनोटोनी येते बघ. आणि स्वतःविषयी असं नाही असं वाटतं ना. असा एक पिरियड आला आणि मग त्यानंतर मी थांबलो. मी गॅपही बऱ्यापैकी घेतलेला आहे, नाही असं नाही. माझे काही अथक सिनेमे आलेले नाही आहेत. पण मग मला थोडासा विचार करायलाही वेळ मिळाला. आणि दुसरं असं की मुळात बायकोनीच ज्या दिवशी सांगितलं की आपल्याला एवढी गरज नाही, त्यात मला जास्त आनंद. म्हणजे आजही ती कुठेही खरेदी करते ना तर आमच्यापैकी कुणी, आता माझी 2 मुलं आहेत, आधी मी नाही जायचो
आता माझी मुलंही तिच्या बरोबर जात नाहीत खरेदीला. आई किती वेळ तुला लागतो ग खरेदीला, कारण ती फार चिकित्सकपणे प्रत्येक गोष्ट बघत बसणार, मग त्याची कॉस्ट, अरे ही इतकी कशी जास्त आहे त्याविषयी ते बोलणार. तो आता सगळ्याच बायकांचा नेचर नसतो का? सगळ्याच बायकांचा असतो, पण हिचा थोडा जास्त नेचर आहे. मी 2-3 बायकांचा एकत्र आल्यासारखा तिचा नेचर आहे. त्यामुळे तू मुलांनाही माझ्या अपरोक्ष कधी आमच्या दोघांचे विचार आई बरोबर खरेदी करायला जायला तसे पटकन नाही म्हणतील, दॅट आय एम शुअर, म्हणजे मला खात्री आहे त्याची. पण तिला तो स्वभाव आहे. आणि मुळात कसं आहे की ती खर्च करणारी बाई नाहीये. त्यामुळे मला असं वाटलं की अरे आपण दोघंही नगाला नग भेटल्यासारखे, म्हणजे दोघांचाही स्वभाव खर्चिक नाही. आम्हाला कुठेही 5 स्टार मध्ये जाऊन आपण खूप खर्च करावा वगैरे असले काही भानगड वाटत नाही. काही काळानंतर मुलांना कुठेतरी ट्रिपला घेऊन जायचं असे तिचे जे नियम आहेत तेवढेच आहेत. पण तेही काही खूप आम्ही 5 स्टार करतो अशातला भाग नाही. म्हणजे ट्रिप सुद्धा आम्ही बऱ्याच ग्रुप्समधनं केलेल्या आहेत, वैयक्तिक अशा आमच्या कमी आहेत. परदेशात मला कधी आमंत्रण आलं तर मी सहकुटुंब गेलो आतापर्यंत, तेवढं एक आहे. त्यामुळे परदेशी पण आम्हाला काय झालं, मुलगा उशिरा झालाय. त्यामुळे त्याला असं लक्षात आलं की आपली बहीण खूप हिंडली आहे तिचे फोटो बघितल्यानंतर. मग त्याची पण चिडचिड की मला का नाही फिरवत तुम्ही. म्हणून मग आम्ही आता सहकुटुंब थायलंडला जाऊन आलो एक ट्रिप करून, आणि ते सुद्धा ग्रुप थ्रू जाऊन आलो. साधारण 21-25 जणांचा ग्रुप, आणि मग त्या ट्रिप मध्ये, आणि त्याची मात्र सगळ्यांशी मैत्री झाली. आता त्याची ऊर्जा खूप आहे आणि आमची त्या मानाने कमी आहे. नवी पिढी आहे, पुन्हा नवं रक्त, नवं सगळं पाहत असतं. शिल्पा, जाऊबाई जोरात पासून ह्याची ओळख झाली त्यावेळेला सुद्धा कडकडून टाळ्या घेणारा मकरंद, जेव्हा तुझा पती झाला आणि मग तुझा रोल जेव्हा प्रेक्षकांमध्ये आला आणि त्यावेळेला अशा छान टाळ्या मिळतायत, भरपूर लोक भेटायला येतात, तेव्हा तुला काय वाटायचं? नाही, मला मकरंदविषयी कायमच खूप अभिमान वाटतो, कारण तो जितका उत्तम माणूस आहे तितका उत्तम नट आहे. हे मला माहिती आहे आणि मी हे पाहिलंय, आणि त्याला नट म्हणून पुढे घडतानाही पाहिलंय मी. ते सुरुवातीपासून, आता लोकांना वाटतं की आता खूप सिनेमे झाले किंवा आता सुपरस्टार म्हणतात काही लोक, पण मी तो प्रवास पाहिलाय त्याचा, की तो किती स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये, किती प्रवास केलाय त्यांनी. प्रवास म्हणजे प्रवास, प्रॉपर प्रवास, किंवा वेळेला कधी कधी जेवण मिळत नाही, म्हणजे काहीतरी आपल्याला खाऊन वेळ मारून न्यावी लागते. पुन्हा कुटुंबातले आता काही चांगले क्षण असतात. आता आमची मुलगी जेव्हा 1 महिन्याची 1 वर्षाची, ते आपण मुलांचे ते सोहळे असतात बघण्यासारखे, की ते झोपेत पण कशी हसतात, किंवा ती पहिलं चालायला कशी लागली, किंवा पहिले शब्द बोलायला कशी लागली. तर ह्या सगळ्याला हा नव्हताच कधी. मी आल्यानंतर किंवा फोनवर त्याला मी सांगायचे, अरे आज ही असं बोलली, आज ही 4 पावलं चालली. म्हणून मग मी त्याला एक दिवशी म्हटलं की अरे हे सगळे सोहळे बघायचे असतात, पैसे ठीक आहे. बघ, हे एक वेगळं ती किती छान सांगते आहे. त्यामुळे अशी मी रंगून गेले की अरे वा, हे पण असतात, हेही क्षण आपल्या आयुष्यामध्ये असतात. मकरंद, इतका पिंजून काढलायस तू महाराष्ट्र नाटकाच्या दौऱ्यांमुळे, नंतर चित्रपटाच्या माध्यमातून. वेळेवर मारून नेणे हा तुला तो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना. अशा कधी वेळा आल्या का की नाटकामध्ये काहीतरी झालं, गडबड झाली, हे आधीपासून ते आतापर्यंत जरा छान किस्से सांग. हो, मी त्याला विनोदात परावर्तित करतो, कारण ती सवय मला लावली मी केलेल्या पथनाट्यांनी. बघ, एक तुमच्या तिथे गंभीर प्रसंग घडलेला असतो. अगदी तुला सांगायचं तर अजय अतुलच्या शोचं काही अँकरिंग मी केलेलं आहे. तर नागपूरला आमचा शो होता, आणि माझं निवेदन झाल्यानंतर अजय अतुलची एंट्री, आणि त्यांनी महाराष्ट्रावरच नव्हे तर देशावर फार मोठं गारुड त्यांच्या संगीतातून आणि गाण्यातून केलेलं आहे. म्हणजे आजच्या काळात आपल्याला अभिमान वाटावा अशी त्यांची खूप मोठी कामगिरी. आपण अरे अजय अतुल म्हणल्यानंतर आपणच इतके आनंदी होतो, आणि कुठलंही गाणं आलं की त्यांचं. आणि नागपूरला साधारण 120 जणांचं ते स्टेज, वादक आणि ते सगळं मोठं ग्रँजरचं, आणि त्यांची एंट्री हायड्रॉलिक होती, अशी खालून वर येणार, आणि मग आल्यानंतर तो म्युझिक ट्रॅक, आणि त्या ट्रॅकवर ते गात येणार, अशी ती एंट्री ठरलेली होती. आता निवेदन संपलं आणि मी जाऊ लागलो. आता स्टेज मोठं असल्यामुळे मला असं लक्षात आलं एका टप्प्यावर की अरे काहीतरी गडबड आहे, कारण म्युझिक वाजत नाहीये. कारण आपली एक्झिट होताना, कारण ते इतकं अगदी मोठं स्टेज होतं स्टेडियम मधलं, आणि माझ्या लक्षात आलं की म्युझिकच वाजलेलं नाही.
मग मी थांबलो, मग मी परत आलो राम राम करत आणि बघितलं तर जो तो बसलेला होता ट्रॅकवर त्याला भर थंडीमध्ये टपाटपा घाम गळतोय त्याचा आणि तो भयंकर पॅनिक झाला होता कारण त्याचा तो ट्रॅक ओपन होत नव्हता. म्हणलं मग अशी गडबड होती असं मी प्रेक्षकांना डायरेक्ट सांगून टाकलं. म्हणलं किती मोठा शो असला आणि काही असलं तरी टेक्निकल ह्याला आपण काय करू शकतो. म्हणलं हा घोळ असतोच. आणि मग मी विदर्भातले 2 किस्से सांगितले की रामायणातली गोठ आहे आणि प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण भैया असे वनवासाले निघाले होते आणि मग लक्ष्मण भैयाकडे ते रामाचं मोठ्या भावाचं आणि त्या वहिनीचं बोचकं घेऊन तो चाललेला आणि मग 3 जण असे निघालेले आणि आनंदाने गोडीगुडांबीनं चालले होते. तर मध्येच वाटते एक जंगल लागले आणि मग लक्ष्मण भैया चिडले तर म्हणले सायाचं मीच काय आले यांचं बोचकं घ्यायचं आणि त्यांनी दिलं टाकून ते. मग सीतामाईनी प्रभू रामचंद्राला विचारलं आता लोक तर लक्ष्मण भाऊजी बरे होते अचानक काय झालं त्यांना. प्रभू रामचंद्र इथलंच बोलले विदर्भ आला वाटते. तर त्याच्यावर एक प्रचंड प्रतिसाद. आता काय माझे विदर्भातले जे मित्र आहेत आता श्याम पेटकर सारखा मित्र आहे पत्रकार आहे तर श्यामरावनी मला हे किस्से सांगितलेले ते आठवणीत आपल्याला येऊन त्या मोमेंटला ते आठवलं पाहिजे. तर ती आणि अजून एक मी शकुंतला म्हणून एक गाडी आहे विदर्भात त्याच्याविषयीची एक गोष्ट सांगितली होती आणि ती म्हणजे मीटर गेज गाडी अतिशय स्लो चालणारी गाडी म्हणजे तुम्ही किराणा सामान खरेदी करून पुन्हा गाडी पकडू शकता अशा पद्धतीची गाडी. म्हणले एक दिवस एक बाप आणि एक मुलगी लेकीले दाखवायच्या कार्यक्रमाला चालले होते आणि मग ते बसले पहाटेच त्या शकुंतलेमध्ये आणि मग अशी चालली गाडी आणि मग त्या लेकीले भूक लागली तर म्हणली बाबा म्हणले तर का आता भूक लागली तर बाबाले पण भूक लागली होती. ते म्हणले आपण बघू काय मिळतंय का आणि गाडी तर अशी चाललेली आणि अचानक बापाला पिकलेल्या बोराचं झाड दिसलं. मग बाप खुश झाला. मग बाप पुढे गेला तर त्याने एक फांटा धरला बोरीच्या झाडाचा आणि पिकलेली बोरं काढली लेकीला दिली स्वतः खाल्ली आणि त्याच्या सुदैवानं गाडी पण थांबली. मग त्याने सगळ्या डब्यात पण ती बोरं गिरं वाटली सगळे आणि ते खाऊन आनंद झाले. आणि तेवढ्यात एक माणूस आला आत आणि म्हणला भाऊ तुमचं बोरं खाऊन झालं असेल तर फांटी सोडा मी गाडीचा ड्रायव्हर आहे म्हणजे गाडी पुढे नेता येईल. तर अशा पद्धतीचे काय म्हणूया विनोद तिथल्या तिथे जुळवणं. आणि बघ काय होतं त्या ठिकाणी जर तुम्ही गडबडलात आणि तिथे जर तुमच्या टीमला सोडलं तर ती गडबड होऊ शकते. तर तुम्ही हे करायचं नसतं. तुम्ही ते आता जाऊबाई जोरात मध्ये खूप रिप्लेसमेंट्स व्हायच्या. तर एका कॉन्ट्रॅक्ट शोला कधीतरी एक नवीन नटी आलेली आणि ती मंत्रिणीचा रोल करत होती आणि कॉन्ट्रॅक्ट शो म्हणजे जवळजवळ इथे आम्ही बोलतोय तिथेच प्रेक्षक बसले मध्ये अक्षरशः 1-1.5 फुटाचा अंतर इथून प्रेक्षक सुरू आणि ते कॉन्ट्रॅक्ट शोला बघ माईक असतात माईकच्या जवळ जाऊन बोलायचं वगैरे आणि ती आली आणि ती ब्लँक झाली ती नवीन होती. आता तिचं इंट्रोडक्शन ना आम्ही प्रश्न विचारल्यानंतर तिने बोलायचंय. तर माझ्याबरोबर मंगेश जाऊबाईमध्ये तर मंगेशला भयंकर हसू आलं ती ब्लँक झाल्याचं. तर त्यांनी मला पटकन चिमटा काढला म्हणजे चिमट्याचा आमच्यात असा एक संकेत की तू बोल आता मला कंट्रोल होत नाहीये तू पुढे कंटिन्यू कर. आणि मी स्टेजवर शक्यतोवर हसायचो नाही. आता ती ब्लँकच झाली ना विचारायचं तिलाच त्यांनीच उत्तर द्यायची आहेत ना मग आम्ही पुढचा प्रश्न विचारणार. आता म्हणलं ही गडबडीची गोष्ट आहे हा हसतोय आणि ती ब्लँक झालेली. तर मी प्रेक्षकांना म्हणलं रसिक हो आता म्हणलं ती ब्लँकच झाली तिला आठवेच ना काही आता आपण कसं विचारायचं तिला. बरं बाई तुम्ही जा पुढची म्युझिक रेडी आहे का बाई सगळं आठवतंय का या अशी मी आणि लोक त्याला खूप हसले. लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. पण आता मी काय करणार होतो ती ब्लँक झाली तर मी कसं अजून म्हणणार होतो की ते वाक्य असं आहे ते वाक्य तसं आहे. अरे बापरे समोरच आहे ना. तर जेव्हा तुम्हाला अशी काहीतरी वेळ येते त्यावेळी तुम्हाला ते सावरून घेण्याची एक कला पाहिजे आणि प्रेक्षकांना आपलंसं करता आलं पाहिजे नाही तर प्रेक्षक हुरवी ओढवतात अर्थात. आणि नेमकं तुला ते साधलेलं आहे. नाट्यदर्पण रजनीमध्ये तुला जेव्हा पहिल्यांदा बक्षीस मिळालं आणि नाना पाटेकर तुला जेव्हा भेटले त्यावेळी तुला वाटलं होतं का की नाना पाटेकर यांच्याबरोबर नाम असं काहीतरी छान आपण करू शकणार आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी
काय अशी ती संवेदना वेदना तुमच्या मनात होती की इतकं मोठं ते आता तुम्ही काम करत आहात? हे बघ, नानांचं आणि माझं नातं असं आहे की एकतर मी त्यांचा कमालीचा प्रचंड फॅन. म्हणजे मी बीडला असताना अंकुश हा सिनेमा 26 वेळा बघितला होता. बापरे. आणि कमालीचा अभिनय, मला ते इतके माझ्या आवडीचे ॲक्टर, बापरे. आणि तेव्हा ते शाळेतनं येता जाताना ते पोस्टर दिसायचं, वॉच आउट, ही इज नाना पाटेकर आणि अंकुश, असं एक रामपुरी चाकू उघडलेला, दाढी, एक पांढरा शर्ट आणि एक निळी जीन्स, अशा पद्धतीचं ते पोस्टर होतं आणि असं नानांचा चेहरा. आणि म्हणजे त्यांचा मी फार फॅन, म्हणजे खूप त्यांचं कलाकृती बघून, म्हणजे नंतर परिंदा वगैरे पण आल्यानंतर मी परिंदाही बऱ्याच वेळा बघितला. तर त्यामुळे काय झालं की जेव्हा नाट्य दर्पण मध्ये स्पर्धेमध्ये, एकांकिका स्पर्धेमध्ये मला पहिलं बक्षीस त्यांच्या हस्ते मिळालं, तो माझ्यासाठी फार स्वप्नासारखी गोष्ट होती. आणि त्यांनी बक्षीस दिल्यानंतर ते म्हणाले, तू जरा थांब, मला बोलायचं आहे. म्हणून मी कुठं जाणार होतो, मी ऑडियन्समध्ये बसून. मग ते म्हणाले, एकांकिकेत असं होतं की कृष्ण म्हणजे मंगेश मला विचारतो की मांजर सुंबेकर तुम्ही बरे ॲक्टर दिसता, तुम्ही पुण्या मुंबईत का नाही आहेत? मग ते मांजर सुंबेकर म्हणतो, देवा कसं आहे, हे पुण्या मुंबईकडचे लोक म्हणजे नुसतंच तू ये रे एकदा, आपण बसू रे एकदा. हे बसत नाही तर बोलत नाही, नुसतंच. त्याच्यावर कसं, अशा पद्धतीचं वाक्य होतं. तर ते म्हणाले, तू ये रे एकदा, आपण बसू वगैरे काही नाही, तू मुंबईत ये, तुझ्यासारख्या नटाचं निश्चित काहीतरी होऊ शकतं आणि मी तुला मदत करीन, असं त्यांनी मला शब्द दिला होता. आणि खरं तर माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या माणसाला मुंबईत येण्याचं उद्दिष्ट काय होतं? तेव्हा काही रियालिटी शो नव्हते, तेव्हा काही एवढे प्लॅटफॉर्म्स नव्हते, काही नव्हतं. पण त्या बोलण्यानं माझ्यात पहिल्यांदा कॉन्फिडन्स की आपण मुंबईला यायचं हे निश्चित करणारी ती जागा होती. मग त्यानंतर मी मुंबईला आलो. म्हणून मी तुला म्हणलं की मी 21व्या वर्षी आलो. म्हणजे मी 93 साली BSc ची परीक्षा दिली, 94 साली मी बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्सची परीक्षा दिली आणि 94 साली मी ती परीक्षा देऊन मुंबईत आलो. तर त्याच्यामुळे अगदीच म्हण की तरुण वयात अशा पद्धतीनं आलेला नट. तर त्याच्यामुळे आल्यानंतर नानांनी मला मदत केली. त्यांनी यशवंत नावाचा त्यांचा सिनेमा होता, त्यात मला भूमिकाच नाही, मला असिस्टंट डिरेक्टर, पण ते म्हणाले की शिक आधी सिनेमा काय असतो. मग यशवंतला मी होतो. त्यानंतर वजूदमध्ये मी एक छोटंसं काम केलं होतं. त्यानंतर अजीज मिर्झांचा एक सिनेमा जो आमच्या दुर्दैवाने, माझ्या दुर्दैवाने आला नाही, जय सूर्य अशा नावाचा एक सिनेमा ते करा. त्यात माझा चांगला रोल होता. कदाचित तो आला असता तर मी हिंदीमध्ये जास्त रमलो असतो त्या काळात असं. आणि तेव्हापासूनच आमचं म्हणजे मी त्यांचा शिष्य म्हणून मी आज असं म्हणतो की नाना हे माझे गुरु, कारण त्यांनी मला सिनेमाचा पडदा दाखवला. बरोबर बरोबर. त्या अर्थाने ते माझे, आणि त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. त्यांच्या शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुला सांगायचं, ते यशवंतला मी असिस्टंट डिरेक्टर आहे. मग ते अगदीच त्यांचा स्वभाव एकदम रोखठोक आणि असं, आणि त्या काळात ते एकदम असे डॅशिंग, आणि अजूनही या वयातही ते तसेच आहेत. पण तेव्हा मग ते मध्येच येऊन मी आपलं बसलेलो असायचो काहीतरी करत, तर ते म्हणायचे की ही गन इकडे होती की इकडे रे? बापरे. हां. मग ते अचानक असं येऊन मग मी म्हणायचं इकडेच आहे, बरोबर आहे ना? नाही तर कानफाडात मारे ना. नाही बरोबर आहे. मग ती गेले की आपण पटकन तो अल्बम उघडायचा, कंटिन्युटीचे फोटो असायचे त्या काळात, मग ते बघायचं. आता मी हा कॉमन सेन्सने दिलेलं उत्तर असायचं, कारण समजा ह्यांनी गन काढली तर ते असे काढणार पटकन ते उघडून, मग अशी अशा पद्धतीनं विचार करायला त्यांनी. एक दिवस मी लिहित बसलो होतो तर ते आले आणि म्हणाले, हे काय लिहितोय? माझं हस्ताक्षर खूप छान होतं. तर मी मस्त असं कंटिन्युटी शीट लिहायचो, कुठला शॉट झाला काय, छान अक्षरात. मग ते हे काय करतोयस तू? म्हणलं ते कंटिन्युटी लिहायचं. किती सीन होतात दिवसातनं? मी म्हणलं एखादा सीन होतो. किती शॉट्स होतात? म्हणलं 8 ते 10 शॉट्स होतात. मग ते म्हणाले, एक शिवी घातली त्यांनी आणि ते म्हणाले, अरे एवढं लक्षात राहत नसेल तर कुठतरी जाऊन केळी का विकत नाही? अरे बापरे. लक्षात ठेवायची, ही कारकुनी आहे. सेटवर काम चालू असताना नेहमी कॅमेऱ्याच्या जवळ थांबायचं असिस्टंटने. काय चाललंय कॅमेऱ्यासमोर हे बघितलंच तर शिकशील ना, लिहून कसा शिकशील? तेव्हापासनं बघ मी आज तागायत, मी आता डिरेक्ट
पण केलं काही प्रोजेक्ट, पण मी कधीही हातात माझ्या कागद घेतलेली नाही. ही सवय त्यांच्यामुळे. अशा त्यांनी बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या. आणि मग कधीतरी मी जेव्हा कॉमेडीची बुलेट ट्रेन करत होतो, मी आणि रेणुकाताई त्याचे परीक्षक होतो, त्यावेळी एक दिवस नानांचा फोन आला आणि ते म्हणाले की अरे विदर्भात आणि मराठवाड्यात खूप आत्महत्याच्या बातम्या वाचून मी खूप अस्वस्थ होतो त्या बघून, आणि तर तू तिकडचा आहेस तर माझ्या वतीने काही मदत देऊन ये. तर मी म्हणलं मलाही मदत द्यायची आहे, पण तुम्ही आलात तर हे करून. नाही, ते म्हणाले गाजावाजा नाही करायचं आपल्याला, म्हणजे उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळायचं नाही. बरोबर. तर मी म्हणलं की माझं म्हणणं असं होतं की आपल्या देण्याला मर्यादा आहे आणि हा खूप मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही आलात तर ह्याची चळवळ उभी राहू शकते. वा वा वा. आणि मग त्यावर साधक बाधक विचार करून ते एका कार्यक्रमाला यायला तयार झाले. मग बीडचा कार्यक्रम बघितल्यानंतर ते फार अस्वस्थ झाले. मग ते नागपूरलाही आले दुसऱ्या दिवशी विदर्भातल्या कार्यक्रमात, आणि त्यानंतर तर फारच अस्वस्थ झाले. आणि मग त्यातून त्यांनी मग नाम फाउंडेशनचा जन्म, ही कल्पना त्यांची नाम फाउंडेशनची चळवळच आहे. आणि गेली 10 वर्ष, म्हणजे हे 10वं वर्ष येतं. आम्ही त्या बाबतीत खूप आनंदी आहोत की महाराष्ट्रात आम्ही आजपर्यंत नुसतं पाण्याचं काम 1053 गावांमध्ये केलेलं आहे, आणि यावर्षी एका वर्षी आम्ही जवळपास 1000 गावं करण्याच्या विचारात. अनेक स्त्रियांच्या डोळ्यातलं पाणी जे आहे ते थांबवण्याचं कामही तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही दोघे भाऊ आहात सगळ्यांचे. इतकं सुंदर काम केलं तुम्ही मकरंद, त्याच्यासाठी खरंच किती कौतुक करावं तितकं थोडं आहे. पण सांगू काय, हे आम्ही नेहमी म्हणतोय, हे नानाजी तर नेहमीच म्हणतात की याचं श्रेय हे आमचं नाही, आम्ही निमित्त आहोत. हे आपल्या सगळ्यांचं आहे. नाममध्ये ज्याने ज्याने कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्या प्रत्येकाचा सहभाग आहे. ते आम्ही मान्य, म्हणजे पहिलं आमचं ते म्हणणं आहे. बरोबर. कारण आम्ही हे निमित्त, म्हणजे ते म्हणतात की सणावारी कसं ते वाघ असतात, ते मुस्लिमांच्या सणात असतं बघ, ते मोहर्रमच्या ते वाघाच्या असं हे करून, तर ते आम्हाला चेहऱ्याला ओळख आहे म्हणून आम्ही पुढे आहोत. पण बाकी हे काम आपल्या सर्वांचं आहे आणि ते सर्वांनी मिळून मिसळून केलं ना. आज एक मोठं उदाहरण महाराष्ट्रासमोर सगळ्यांनीच उभं केलेलं आहे. पण त्या ओळखीमध्येच खरं तर खूप विश्वास आणि आदर आहे. नुसतंच तुम्ही दिसताय असं नाही, तर ती ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे, त्याचा पाया जो आहे तो इतका मजबूत आहे ना मकरंद, म्हणून हे सगळं घडलं. त्यामुळे निमित्त असलं तरी ते सनिमित्त आहे असं मला वाटतं. शिल्पा, मला सांग की आता अगदी अशापासून अशापर्यंत तू मकरंदला ओळखतेस, असं प्रेम व्यक्त करायचं असेल तर मकरंदचं काय वर्णन करशील तू? तो उत्तम माणूस आहे, मी तुम्हाला आधीच म्हटलं, एकदम उत्तम. आणि हे नाम फाउंडेशनचं तो आता बोलला त्याच्या आधी, म्हणजे नाम फाउंडेशन घडायच्या आधी किंवा त्याचं आणि नानांचं बोलणं सुरू व्हायच्या आधी 3-4 वर्षापासून त्याच्या मनात ती त्रास होता तो की शेतकऱ्यांचं असं आत्महत्या करतात, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे पेक्षा ते वाईट वाटणं, किंवा तो कुठे शूटिंगला जाऊन आला आणि मग तिथला काही प्रसंग कोणी गावकरी भेटायला आले किंवा कळला की तो घरी येऊन असं जेवताना वगैरे तो खूप उदास असायचा. मग तुम्हाला सांगायचा की असं असं तिकडे ग इतकी लहान होती ती बाई आणि तिचा नवऱ्याने अशी आत्महत्या केली वगैरे. तो त्याला ते सगळं भान होतंच आणि त्याच्यामुळे तो थोडासा आतून दुःखी होता. म्हणून त्यांनी गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा सिनेमा त्यांनी त्याच भावनेतून लिहिला तो पिक्चर. 2008 मधलं आहे. म्हणजे ती कल्पना माझी होती, लिहिला अरविंद आणि श्याम पेटकरांनी लिहिला, पण ती संकल्पना माझी होती. त्याच्यामुळे देवानी त्याला निवडलं एवढं मोठं कार्य करायला आणि त्याच्या हातून झालं हे त्याचं भाग्य. आणि तुझी त्याला भक्कम असलेली साथ, हे सगळं मिळून येतं म्हणून मला वाटतं आयुष्याचं एक सुंदर इंद्रधनुष्य तयार होतं असं मी पहिल्यांदाच म्हटलं. मकरंद, तुझ्या नावामध्येच मकरंद आहेस, तू मधासारखा आहेस. ते थेंब प्रत्येकाच्या घरामध्ये अभिनयाच्या निमित्ताने आणि ह्या समाजसेवेच्या माध्यमातून करत आहेस ते तू उत्तमपणे कर. आणि शिल्पासारखं एक सौंदर्य तुझ्या पाठीशी आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. कधी धीरोदात्त अशी आमची शिल्पा आहे, कधी भाऊक आहे, कधी निर्मळ आहे, कधी फटके मारणारी आहे. ते तसंच नातं राहू देत. आज इतक्या तुम्ही आला, अगदी वेगळ्या पद्धतीने गप्पा आज सगळ्या महाराष्ट्राच्या रसिकांना कळल्यात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.